वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. शेतीसाठी पूर्णवेळ वीज द्या. वांबोरीतील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. 3 दिवसात वीज सुरळीत न झाल्यास चक्काजामचा इशारा. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे. शेतीसाठी नियोजित व नियमित पाणी पुरवठा मिळावा यासाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी वांबोरी व परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. वीज पुरवठा पुढील 3 दिवसात सुरळीत न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला. वांबोरी शेतकरी संघटनेच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सध्या शेतीसाठी होणारा विद्युत पुरवठा अनियमित असून कमी दाबामुळे पाणी व्यवस्थापन मोठ्या प्रमाणात अडचणीचे ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतीसाठी दिवसा पूर्ण क्षमतेनं किमान 8 तास नियमित व पूर्ण दाबानं वीज पुरवठा करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच सिंगल फेज वीज पूर्णवेळ उपलब्ध ठेवावी. प्रत्येक फीडरवरील संबंधित लाईनमन यांनी त्या फीडरसाठी शेतकऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून वीज पुरवठ्याबाबत वेळोवेळी माहिती द्यावी, जेणेकरून लाईट कधी जाणार व कधी येणार याबाबत पारदर्शक माहिती शेतकऱ्यांना मिळेल, अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली. या सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून त्यावर तातडीने वरिष्ठ स्तरावर चर्चा करून त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेनेचे रवींद्र मोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, किसनराव जवरे, बाबासाहेब सोनवणे, शामराव पटारे, शेतकरी संघटनेचे अशोक पटारे, रविकिरण पटारे, सचिन गडाख, गोरक्षनाथ ढवळे, महेश पागिरे, योगेश राऊत, संतोष गडाख, अविनाश घावटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे, राहुरी. कधी सिंगल फेज नाही असे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे, दिवसा 6-7 तास त्या ठिकाणी वीज मिळावी आणि सिंगल फेज लाईट त्या ठिकाणी असावी, ही माफक शेतकऱ्यांची अपेक्षा. आता तुम्ही सांगता वरनं नाही, इकडनं नाही, आता वरती तर आम्ही सगळ्याशी बोललोय. पुढचं काम त्या ठिकाणी तुमचं आहे, वरती पाठपुरावा करायचं. पुढची मी आता जास्त काय तुमचा वेळ घेणार नाही, पण विशेष करून हा मानसिक त्रास, कुटुंबाला होणारा मानसिक त्रास, आपल्या स्त्रियांना होणारा मानसिक त्रास आणि त्यातून होणारं आपलं पिकाचं नुकसान आणि हा या मनस्तापाला आज आपल्याला वाचा फोडायची.